प्रश्न वाचूया. विवेक इज, पेज नंबर 52 वरचा प्रश्न आहे बाळांनो. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present ages. यात मोठा कोण आणि लहान कोण? विवेक इज ओल्डर दॅन किशोर, किशोर पेक्षा तो 5 वर्षांनी मोठा आहे. कोण? विवेक. मग किशोर जर लहान असेल तर विवेक मोठा असणार 5 वर्षांनी. मग किशोरचं वय जर x घेतलं तर विवेकचं काय असणार? x + 5. विवेक मोठा आहे, ओल्डर जुना, मोठा झाला तो. लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x. मग विवेकचं काय असणार? x + 5 years फ्रॉम द गिवन कंडिशन. आता रेसिप्रोकल म्हणजे काय? रेसिप्रोकल, आता एक्सचा रेसिप्रोकल काय येणार? 1/x. कसा आला? तर याला छेद किती असतो? 1. याचा अंशाचा छेदन छेदाचा अंश म्हणजेच त्याचा रेसिप्रोकल. समजा 5 चा रेसिप्रोकल 1/5 का? त्याला छेद 1 असणार. x/y चा रेसिप्रोकल काय येईल? y/x. रेसिप्रोकल म्हणजेच काय? गुणाकार व्यस्त संख्या. फ्रॉम द गिवन कंडिशन, किशोरचा x वय दिले त्याचा रेसिप्रोकल 1/x प्लस x + 5 चा रेसिप्रोकल 1/x + 5 इज इक्वल टू 1/6. 1/6 दिलेलं आहे बाळांनो. आणि हे इक्वेशन तयार करता आलं पाहिजे तुम्हाला. इथून पुढं तुम्हाला सोडवता येईल, पण हे गणित तयार करता आलं पाहिजे. बघा, 2 अपूर्णांकांची बेरीज, छेदांचा गुणाकार छेदात, छेदांचा गुणाकार छेदात केला की तिरका गुणाकार अंशात लिहायचा. x1 1/6, x 2x 5 अपॉन x² + 5x 1/6. भागलेला आहे त्यानं गुणाईच. 2x + 5 भागलेला आहे गुणलं x² + 5x. गुणलं 12x + 5 × 30 x² + 5x. आता यांना तिकडे टाकूया किंवा तिकडून अलीकडे घेतलं तर चालेल, पण जो पहिला टर्म असतो त्याचं चिन्ह अधिक असावं लागतं. मग यांना पलीकडे नेऊया. हा अधिक आहे तिथंच ठेवा. याचं पक्षांतर -12x आणि -30 इज इक्वल टू 0. म्हणजे x² 12तनं 5 गेलं -7x -30 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे. फॅक्टर पाडा. 30 × 30, 3 10 2 5 5 1 1. मिडल टर्म आपल्याला 7 आलं पाहिजे बाबा. 5 दुनी 10 आणि हे 3. 10 मधून 3 गेलं 7. मध्यम पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं. या दोघांपैकी मोठी संख्या 10. वजांचा गुणाकार अधिक. 10 मधून 3 गेलं -7. मिडल टर्म आला म्हणजेच x² + 3x - 10x - 30 इज इक्वल टू 0. x कॉमन काढला, x + 3 x - चा गुणाकार प्लस 10 × 30 10x यांचा गुणाकार केला तर हे टर्म आले पाहिजेत. 2 ब्रॅकेट इक्वल आलं. x + 3 आणि x - 10 इज इक्वल टू 0. x + 3 इज इक्वल टू 0 और
x minus 10 is equal to 0, x is equal to plus 10 आणि x is equal to minus. आता आपण किशोर किंवा विवेकचं जर एज घेतलं तर निगेटिव्ह घेतो का? नाही. मग x बरोबर 10 ही किंमत बरोबर आली, म्हणजे किशोरचं वय किती आलं? 10. आणि किशोरपेक्षा विवेक किती वर्षांनी मोठा आहे? 5. म्हणजे विवेकचं किती येणार? 10 5 15 ॲडिशन 2x पक्षांतर पुन्हा फॅक्टर इक्वेशन तयार केलेलं आहे. इक्वेशन व्यवस्थित बघा, ह्या पद्धतीनं व्यवस्थित लिहून घ्यायचं. इक्वेशन तयार केलं, फॅक्टर पाडलं, x is equal to 10 or x is equal to -3, but age cannot be negative. age वय कधीही निगेटिव्ह असू शकत नाही. The present age of Kishore is 10 years and the present age of Vivek is equal to x plus 5. X means 10 plus 5 means 15 years.